एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है, एकता का प्रकाश इतना शक्तिशाली है कि वह संपूर्ण पृथ्वी को प्रकाशित कर सकता है, प्रकाशित कर सकता है। नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आशा या पहिल्या सेशनमध्ये तुम्ही आहात आणि हा जो भाग आहे हा तिसरा भाग आहे. आत्तापर्यंत आपण स्किल्स बद्दल बोललेलो आहोत, सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय त्याच्याबद्दल समजून घेतलेले आहोत आणि मागच्या भागामध्ये तुम्ही सेल्फ डिसिप्लिन हे जे कौशल्य आहे हे तुम्ही शिकलेले आहात. त्याचप्रमाणे स्वतःला जाणून घेण्याची जी एक कृती आहे ती तुम्हाला करण्यास सांगण्यात आलेली आहे. आय एम शुअर बाय नाव यू हॅव कम्प्लिटेड दॅट. तर प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. इतरांच्या बोलण्याकडे तुम्ही किती वेळा लक्ष दिलंय? म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही किती वेळा त्याच्याकडे लक्ष दिलंय? कदाचित ती बोलणारी व्यक्ती तुमच्या घरी कॉन्व्हर्सेशन चालू होतं किंवा कॉलेजमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी. तुम्ही नेहमी सक्रिय श्रोते होता का? ह्याचा अर्थ काय होतो की तुम्ही ऍक्टिव्ह लिस्नर होता का? मग सक्रिय ऐकणे, ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? मग आता आपण या कौशल्याबद्दल चर्चा करणार आहोत. सक्रिय ऐकणे म्हणजेच ऍक्टिव्ह लिसनिंग आणि सक्रिय ऐकण्याचा सराव करण्याच्या कौशल्याबद्दल शिकण्यास सुरुवात करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे तर एक सहाध्यायी म्हणजेच लर्निंग पार्टनर तुम्हाला आता शोधायचा आहे. म्हणजेच तुमच्याच बरोबर एखादा स्टुडंट असेल जो शिकत असेल त्याला तुम्ही लर्निंग पार्टनर म्हणून निवडू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या सहाध्यायींपैकी म्हणजे जे एकत्र तुम्ही शिकत आहात त्यांच्यापैकी एक जोडीदार किंवा पार्टनर निवडायचा आहे. हा पार्टनर तुमच्या बरोबर आशा अभ्यासक्रम संपेपर्यंत असणार आहे, तुमच्या सोबत शिकणार आहे. मग तुम्हाला काही चर्चा करायला, कृती करायला जेव्हा आम्ही सांगू की डू दिस विथ युअर लर्निंग पार्टनर, तेव्हा तुम्हाला त्या कृती किंवा त्या चर्चा करून त्याचा निष्कर्ष मांडायचा आहे किंवा कृती करायची आहे. आता हे जे जोडीदार आहे निवडण्यासाठी काही तुम्हाला टिप्स देतो की जोडीदार तुम्हाला फोन किंवा ईमेलद्वारे किंवा आवश्यक असल्यास समोरासमोर सहजपणे भेटू शकेल अशी एखादी व्यक्ती असावी. आणि त्याचप्रमाणे तुमच्याच महाविद्यालयात किंवा संस्थेचा जर ती विद्यार्थी असेल तर तुम्हाला अधिक फायदा होईल, कारण पटकन तुम्हाला कम्युनिकेट करता येईल, भेटता येईल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला पटापट ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सुद्धा पूर्ण करता येतील. ओके, सो लेट इस गो बॅक टू द स्किल दॅट वी वर डिस्कसिंग. ज्या कौशल्यावर आपण बोलत होतो त्याकडे पुन्हा वळूया. ते म्हणजे सक्रियपणे ऐकण्याचे कौशल्य, ऍक्टिव्ह लिसनिंग. ऍक्टिव्ह लिसनिंग इज अ स्किल दॅट नीड्स अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. म्हणजेच काय, तुम्हाला खूप सारा सराव करण्याची गरज असते. आता तुम्हाला हे नाव लक्षात आलेलं आहे की सक्रिय ऐकणे म्हणजे काय, ऍक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय की तुम्ही सगळा तुमचा जो काही तुमचं जे काही अटेन्शन आहे किंवा तुम्हाला जे काही करायचं आहे त्या कृतीमध्ये तुमचं केंद्रित कुठे असणार आहे की ऐकण्यामध्ये. तुम्हाला तुमचं संपूर्ण जे काही लक्ष आहे ते त्या ऐकण्यासाठी केंद्रित करावं लागणार आहे. मग सक्रिय ऐकण्यामध्ये बोलणारी व्यक्ती कोणते शब्द उच्चारते आहे, त्यापुढे जाऊन कोणता संदेश द्यायचा प्रयत्न करते आहे ते ऐकणं आणि समजून घेणं आवश्यक आहे. या कौशल्यासाठी खूप सराव करावा लागतो आणि ऑफकोर्स तुम्हाला धैर्याची पण गरज असते. यामध्ये निपुण होणं अगदी सहजपणे शक्य होत नाही. सक्रिय ऐकणे हे आंतरव्यक्ती म्हणजे इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल मधलं एक अविभाज्य कौशल्य आहे. सक्रिय ऐकणे ही एक प्रक्रिया आहे जिथे ऐकणारा जो बोलतो त्याचं बोलणं आणि संदेश म्हणजे नक्की त्याला काय बोलायचं आहे तो समजून घेण्यासाठी प्रयत्न करतो. मग ह्याची गरज का आहे, ऍक्टिव्ह लिसनिंगची आपल्याला नक्की गरज का आहे? कारण जेव्हा आपण संवाद कौशल्याचा विचार करतो म्हणजे काय, कम्युनिकेशन स्किल्सचा विचार करतो, तेव्हा पटकन आपल्या मनात काय येतं की बोलायचं. संवाद कौशल्य म्हणजे बोलायचं. म्हणून आपण असं म्हणतो की बोलण्याच्या कौशल्यांचा विचार करण्यास सुरुवात करतो. पण त्याच वेळी हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे की ऐकणं हा सुद्धा संप्रेषणाचा म्हणजे कम्युनिकेशन स्किल्सचा तेवढाच महत्वाचा भाग आहे, ज्याकडे आपण बऱ्याच वेळा लक्ष देत नाही. मग हे जे ऐकण्याचं कौशल्य आहे
आपल्याला काय बोलावं यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जो बोलतो आहे, त्याच्याद्वारे जे काही शेअरिंग होतं, सामायिक केलेले अनुभव असतात आणि कल्पना असतात, ते ऐकण्यासाठी परवानगी देतो. म्हणूनच ऐकण्याच्या कौशल्यासाठी कशाची गरज असते? एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, संयम, पेशन्स आणि नियमित सराव हा आवश्यक आहे. आता एका परिस्थितीची कल्पना करा. ओके. मे बी दिस इज हॅपनिंग इन युअर कॉलेज. असं पण होऊ शकतं की तुमच्या कॉलेजमध्ये हे होतंय. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इतर विद्यार्थ्यांना भेटता, पहिल्यांदा हां, तेव्हा तुम्ही त्यांना असं विचारता, तुमचं नाव काय आहे? पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटत आहात, तुम्ही त्या व्यक्तीशी बोलताय आणि तुम्ही म्हणतात, "तुमचं नाव सांगणार का?" पण त्याआधीच तुम्ही असा विचार करता, की आता पुढचा प्रश्न असा आहे, की ती व्यक्ती आपलं नाव विचारेल. मग तुमच्या मनात ऑलरेडी तयार असतं, की ओके, मी माझं नाव आता ह्या व्यक्तीला सांगणार आहे. म्हणजे आपण हे गृहीत धरून प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असतो. मग काय होतं, तुम्ही ताबडतोब पुढच्या डोक्यामध्ये तुमचा प्रश्न यायला सुरुवात करतात. कुठे राहतो? काय करतो? कुठल्या कॉलेजमधनं, कुठल्या शाळेतनं आला? वगैरे, वगैरे. असं सुरू करता. तुमच्या मनामध्ये तुम्ही ते प्रश्न तयार करायला सुरुवात करता. पण काहीतरी घडतं आणि त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं आणि तुम्ही घाईघाईने तुमच्या वर्गाकडे धाव घेता. मग काय झालं? या सर्वामध्ये तुमची एकाग्रता पातळी कमी असते. तुम्ही विचलित होतात आणि तुम्ही दुसरा व्यक्ती काय बोलतोय हे ऐकतच नाही. मग नंतर तुम्हाला आठवतच नाही, "अरे बापरे! त्या व्यक्तीने नाव सांगितलं होतं पण माझं लक्षच नव्हतं. आता मात्र मला लाज वाटते हां, पुन्हा विचारायची." अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. मग एक ॲक्टिव्ह लिस्नर होण्यासाठी, सक्रिय श्रोता होण्यासाठी त्या क्षणी तुम्हाला उपस्थित राहावे लागेल. एका वेळी बऱ्याच गोष्टींचा विचार करून आपलं जे मन आहे ते भटकू देणं हे चुकीचं ठरेल. मग निष्क्रिय ऐकणारे जे असतात, एक सामान्य गुण त्यांचा असतो ते म्हणजे संवाद साधताना इतर कशाबद्दलही विचार करणे. मग तो भूतकाळातला असेल, भविष्यातला सुद्धा असू शकतो, की "अरे, मी असं करणार आहे, नंतर मी असं करणार आहे, कॉलेजच्या नंतर मला असं करायचंय" वगैरे, वगैरे. यामुळे सक्रिय ऐकण्यामध्ये अडथळा होतो आणि जी कम्युनिकेशन प्रोसेस असते, संप्रेषणाची प्रक्रिया असते, ती देखील थांबून जाते. मग जर तुम्ही सक्रिय ऐकण्याचा सराव केला, तरच तुम्ही स्वारस्य दर्शवू शकता, की हो, मला इंटरेस्ट आहे तुम्ही ज्या गोष्टी बोलताहेत त्याच्यामध्ये. काय सांगितलं गेलं आहे त्याबद्दल अभिप्राय म्हणजे फीडबॅक देऊ शकता, मत मांडू शकता. मग एक आपण सगळेजण स्वतःला परत-परत सांगूया, की कम्युनिकेशन म्हणजे केवळ माहितीची देवाण-घेवाण या पलीकडे आहे. हे म्हणजे माहिती मागील भावना आणि हेतू समजून घेण्याविषयी आहे. म्हणजे त्या व्यक्तीला राग दाखवायचा आहे, त्या व्यक्तीला मे बी खूप काहीतरी प्रश्न आहेत, त्याबद्दल तो विचारतो आहे. सो ह्या ज्या भावना आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. म्हणूनच संप्रेषण प्रभावी ठरण्यासाठी ती 2 मार्गी प्रक्रिया असावी. म्हणजेच तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे आणि तो तुम्ही योग्य प्रकारे बोलत आहात, पण त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीला तुमचं बोलणं तुम्हाला जसं हवं आहे, त्यानुसार समजलं आहे की नाही, ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. नुसतं ऐकणं आणि सक्रियपणे ऐकणं यामध्ये खूप फरक आहे. आपले संप्रेषण कौशल्य सुधारण्यासाठी आपण सक्रिय श्रोता बनलं पाहिजे, म्हणजे एक ॲक्टिव्ह लिस्नर बनलं पाहिजे. आता मी पटकन तुम्हाला सांगते, की ॲक्टिव्ह लिसनिंगसाठी तुम्हाला काय करावं लागेल. काही डूज आणि डोंट्स आहेत. त्याच्यापैकी काय करावं हे मी तुम्हाला पटकन सांगते आता, की तुमच्याशी बोलत असलेल्या व्यक्तीमध्ये मनापासून रस घ्या. इतक्या तीव्रतेने ऐका, की जणू तुम्हाला खरोखरच तो म्हणतोय त्या सर्व गोष्टी शिकायच्या आहेत. शो दॅट इंटरेस्ट. तुम्ही जितके बोलता तितकेच दुप्पट ऐका. उत्सुकता दर्शवा. येस, आय एम इंटरेस्टेड. शब्दामागील भावना समजून घ्या आणि त्या नीट आत्मसात करा. त्याचप्रमाणे उजव्या कानाने जर आपण ऐकण्याचा प्रयत्न केला, तर समोरची व्यक्ती आपल्याला काय म्हणते आहे, याविषयीचे भावनिक इशारे आपल्याला चांगल्या प्रकारे आपण आत्मसात करू शकतो किंवा आपल्याला समजू शकतात. मग आता पुढे जाताना एखादी व्यक्ती काय म्हणते आहे, ते थोडक्यात परत म्हणा किंवा त्याचा जो सारांश आहे तो द्या. जरुरी असल्यास तुम्ही जसे ऐकता तसं लिहून सुद्धा काढणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय सांगितलं जातं हे योग्यरित्या समजलं आहे ना, याची खात्री करण्यासाठी तुमच्याशी बोलत असलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारा. "अच्छा, तुला हेच म्हणायचंय ना? असंच म्हणायचंय ना?" म्हणजे गैरसमज सुद्धा दूर होतात. उत्तर देण्यापूर्वी तुम्हाला प्रश्न समजला आहे याची खात्री करा.
बोलत असलेल्या व्यक्ती किंवा वक्ता यांच्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. मग तुम्हाला अभिप्राय म्हणजे फीडबॅक देणं सुद्धा महत्वाचं आहे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. एक ॲक्टिव्ह लिस्नर म्हणून करायच्या आहेत. मग आता बघूया की काय नाही करायचं. उदासीनता दाखवू नका. जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर बोलत असेल आणि तुम्ही उदास होऊन बसलेला असाल, तुमच्या चेहऱ्यावरती एक्सप्रेशन्स असतील, तर तसं करू नका. निष्क्रिय ऐकणारा होऊ नका. बी ॲक्टिव्ह. निवडकपणे ऐकू नका. जे तुम्हाला सिलेक्टिव्ह लिस्नर असू नका. जे ऐकायचे तेवढेच शब्द ऐकायचे, बाकी सगळे सोडून द्यायचे, असं करू नका. किंवा मध्ये-मध्ये एखादा व्यक्ती बोलत असेल, तर मध्ये-मध्ये व्यत्यय आणणं किंवा स्वतःच्या समस्यांकडे संभाषण पुन्हा वळवण्याचा प्रयत्न करणं, हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. तुमच्याच मुद्द्यावर आग्रह धरू नका. त्यामुळे काय होतं, तुमची समज संकुचित होईल. एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे समजण्यासाठी दोष आणि टीका करण्याचा एक न्याय करू नका. नकारात्मक शारीरिक भाषा दर्शवू नका. सो अशा पद्धतीने मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही ॲक्टिव्ह लिसनिंग हे जे कौशल्य आहे, ह्याचा सराव करू शकता. या सेशनमध्ये तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज, 2 कृती दिल्या गेलेल्या आहेत आणि एक गृहस्वाध्याय आहे. कृती सबमिट करण्यासाठी तुम्हाला पूरक अध्ययन साहित्य दिलं गेलेलं आहे. फीडबॅकसाठी पण तुम्हाला काही लिंक्स देण्यात आलेल्या आहेत. हे सर्व या ज्या गोष्टी आहेत, हे जे साहित्य आहे, ते तुमच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टममध्ये आहे. ते तुम्ही नक्की बघा आणि त्यानुसार तुम्ही तिथे सबमिशन करा. सेशन 1 इथे संपलेलं आहे. धन्यवाद.